नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक रामचंद्र सडेकर लिखित कादंबरी हुंदका. प्रकरण 36. सुदेशच्या वाढदिवसाचे फोटो छान आले होते. फोटो पाहून होताच नम्रताने समाधानाने फोटोंचा अल्बम नागेशकडे दिला आणि वामनला हाक मारली. विठोबा. वामन सारखा स्वयंपाकघरातून दिवाणखान्यात आणि दिवाणखान्यातून बाहेर एरझाऱ्या घालत होता. नम्रताने हाक मारताच तो चटकन तिच्या जवळ आला होता. जी वहिनी साहब. अरे रेखा आली का? नाही वहिनी साहब. वामनचा स्वर रडवेला झाला होता, पण आपल्याच नादात असलेल्या नम्रताच्या तो लक्षात आला नव्हता. ती पुन्हा नागेशवर फोटो पाहण्यात दंग झाली होती. नम्रताच्या वागण्याने वामन हिरमुजला होता, पण निमूटपणे तिथून निघून गेला. स्वयंपाकघरात रात्रीच्या जेवणाची तयारी करत होता तो, परंतु त्यात त्याचं चित्त नव्हतं. त्याला रेखाच्या काळजीनं ग्रासलं होतं. सकाळी गेलेली रेखा अजून संध्याकाळचे 7:30 वाजून गेले तरी आली नव्हती. भाजी कापून होताच वामन पुन्हा बाहेर आला आणि दिवाणखान्यातून बंगल्याच्या दरवाजाकडे जाऊ लागता शकुंतलाबाईंनी सहज विचारलं होतं त्याला. विठोबा, अरे कुठे चाललास? ताईसाहेब आलाय की नाही ते बघतोय मी. शकुंतलाबाई हुंकारल्या होत्या आणि पुन्हा शंतनुराव, नागेश आणि नम्रताच्या गप्पात सामील झाल्या होत्या. पण वामन मात्र अस्वस्थ होता. घरातली तरणी ताठी वयात आलेली मुलगी अंधार पडला तरी आलेली नाही याची कोणाला काळजी वाटत नाही, याबद्दल त्याला सर्वांचा राग आला होता. शिवाय सकाळी रेखाला घेऊन जाण्यासाठी एक तरुण आला होता. अर्थात त्याच्याबरोबर इतर तरुणी होत्याच, पण रेखाची त्याच्याशीच विशेष सलगी दिसून येत होती. पुन्हा स्वयंपाकघराबाहेर येऊन वामनने दिवाणखान्याच्या खिडकीतून बाहेर डोकावलं. रेखा आली नाही म्हणून विठोबा किती अस्वस्थ झाला आहे. काहीतरी विनोद केला अशा आविर्भावात बोलत शकुंतलाबाई स्वतःच खुदकन हसल्या. शंतनरावांच्या चेहऱ्यावर ही स्मित रेषा पसरली होती. विठोबा, अरे काय पाहतो आहेस? शंतनरावांनी विचारलं. अहो मालक, अंधार पडला, पण ताईसाहेबांचा अजून पत्त्याच नाही. येईल ती, घाबरण्याचं कारण नाही. वामनच्या चेहऱ्यावर काळजी आणि अविश्वासाचं मिश्रण होतं. विठोबा, इथे ये. हे बघ, ती तिच्या मित्रमैत्रिणींबरोबर गेली आहे, नम्रता सांगत होती. त्यांचं एक मंडळ आहे, चळवळ करणारे मंडळ असे समज, हुंडाविरोधी चळवळ. जेथे जेथे स्त्रीवर अत्याचार होतो आहे असे रेखाच्या मंडळाला समजते, तेथे तेथे जाऊन ही मंडळी त्या अत्याचारी कुटुंबाचे किंवा पुरुषाचे जाहीर धिंडवडे काढतात. आज रेखा जिथे गेली आहे त्या घरातील स्त्रीला तिच्याच नवऱ्याने जाळून मारले आहे. ऐकूनच वामनच्या अंगावर शहार आला होता. अशा प्रकरणी तर रेखा कधीच माघार घेत नाही. शाळेत असतानाही तिने आपल्या मास्तरांना भर शाळेत चपलेने बडवले होते. या बाबतीत तिच्या भावना तीव्र आहेत, कारण तिच्याही आईला तिच्या वडिलांनी जाळून मारले होते. वामनला घाम फुटला होता. हे सारे खोटे आहे असं टाहो फोडून त्याला सांगायचं होतं, पण त्या क्षणी त्याची जीभ लोळी पडली होती. तेव्हा तू काळजी करू नकोस. त्या नवऱ्याची यथेच्छ धुलाई केल्यावरच रेखा परत येईल. नम्रता सांगत असतानाच बाहेर टॅक्सी थांबल्याचा आवाज आला होता. 100 वर्ष आयुष्य आहे तिला, नम्रता म्हणाली. रेखाच आली असणार. वामन त्वरेने खिडकीजवळ गेला होता. रेखा टॅक्सीतून उतरत होती. तिच्याबरोबर सकाळचाच तरुण होता. त्याच्याशी काहीतरी बोलून हसतच रेखा बंगल्यात शिरली. तो तरुण टॅक्सीत बसून निघून गेला होता. रेखा जेव्हा आत आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर अपूर्व तेज होतं. काय आज काय मैदान गाजवलंस तू? शंतनुरावाने आल्या आल्याच विचारताच रेखा हसली. नम्रता आणि नागेशच्या मध्ये जाऊन बसली. आज बडावला त्या हरामखोराला.
पैशासाठी बायकोला जाळलं त्यानं? रेखा आवेशात सांगत होती. प्रथम त्याच्या शेजारी, नंतर गल्लीत आणि नंतर त्या भागात सर्वांकडे चौकशी करून खात्री करून घेतली आमची. आणि मग आम्ही सारे त्याच्या घरात घुसलो. त्याला आणि त्याच्या महामाया आईला खेचत खेचत रस्त्यावर आणलं. मी माझ्या सुनेला जाळलं अशी पाटी त्याच्या आईच्या गळ्यात अडकवली. मी माझ्या बायकोला जाळलं ही पाटी नवऱ्याच्या गळ्यात अडकवली आणि हरामखोरांची धिंडच काढली. पण पोलीस? नम्रताने विचारले. पोलिसांना आम्ही काय करणार ते अगोदरच सांगून ठेवलं होतं. त्यांनाही या नराधमांबद्दल किंचितही सहानुभूती नव्हती. त्या विभागातील सारे पोलीस नाहीसे झाले होते. ती आई आणि तो नालायक नवरा धाय मोकरून रडले. अखेर सर्वांसमोर कबूल झाले की त्यांनीच तिला जाळून मारलं. तेव्हा आम्ही फरफडत त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन गेलो. तिथेही दोघांना पोलिसांसमोर लाथाबुक्क्यांनी तुडवलं. बोलता बोलता रेखाचे डोळे विलक्षण तेजाळले होते. तो क्षण आठवून यशाचं समाधान तिच्या चेहऱ्यावर पसरलं होतं. सर्वजण कौतुकाने तिचे बोलणे ऐकत होते, परंतु वामनला मात्र तिचा राग आला होता. म्हणून लष्कराच्या भाकऱ्या भाजत तुम्ही अंधार होईपर्यंत बाहेर राहायचं? वामन एकदम बोलून गेला आणि त्यामुळे सारेच जण चकित झाले होते. आपल्याला नाही पसंत आहे तुमचं वागणं. अहो ताईसाहेब, बाहेरची माणसं लई वाईट आहेत. त्यांच्या नजरा वाईट आहेत. दिवसा डवळ्या काय बिघडते आजकाल आणि तुम्ही मारे मैदान गाजवल्याच्या गोष्टी करता आहात. वयात आलेल्या मुलींना असं वागायचं नसतं. वामनचे बापाचे काळीज बोलत होते. त्याच्या आवेगाने सारे स्तिमित झाले होते. त्याने आपली पायरी ओलांडली आहे हे लक्षात येऊनही कोणी त्याला अडवलं नव्हतं. आणि कसलं खूळ डोसक्यात घेऊन बसला आहात तुम्ही ताईसाहेब. सारखं नवऱ्यानं बायकोला जाळलं, नवऱ्यानं बायकोला जाळलं. अहो, नवऱ्यानं बायकोला जाळण्यासाठी का नवरा तिच्याशी लगीन करतोय? जाळण्यासाठी नव्हे, प्रथम सासऱ्याचा पैसा पाहून लग्न करतो, रेखा तीक्ष्ण स्वरात म्हणाली. नंतर सासऱ्याकडून पैसा आणण्यासाठी बायकोचा छळ करतो. पैसा मिळत नाही हे पाहून बायकोला जाळून मारतो आणि स्वतःच्या दुसऱ्या लग्नाचा मार्ग मोकळा करतो. विठोबा, समाजात असंच घडतंय हल्ली. विठोबा, माझ्या आईच्या बाबतीतही हेच घडलं आहे. तुमची काहीतरी चुकीची समजूत झाली आहे ताईसाहेब. वामन तिची नजर चुकवत म्हणाला. असं काहीतरी घडलं असेल असं मला तरी वाटत नाही. ज्या कारभारणीवर तो प्रेम करतो त्याच कारभारणीला जाळण्याचा निर्दयपणा माणूस करील यावर माझा विश्वास नाही ताईसाहेब. माझ्याकडे बघा ताईसाहेब, माझी कारभारीण ही जळून गेली. म्या कर्मदरिद्री तिला वाचवू शकलो नाही. तिला मला मत्तीसाठी हाका मारल्या, पण माझे प्रयत्न अपुरे ठरले. माझ्या डोळ्यात देखत माझी कारभारीण मेली. मरताना तिला काहीतरी सांगायचं होतं, पण माझ्याशी काय बी बोलू शकले नाही ती. आपल्या आयुष्यातील सत्य घटनाच वामन सांगत होता, पण ते कोणाला समजणे शक्य नव्हते. तोच सल उरात बाळगून जगतोय मी, पण माझ्या कारभारणीला वाचवू शकलो नाही म्हणून काय मी साऱ्या डॉक्टरांना शिव्यासडीत फिरत नाही. विठोबा, तुझ्याबद्दल मात्र सहानुभूती वाटते, रेखा म्हणाली आणि तिच्या मताशी सारे सहमत होते. म्या खुनी वाटतो म्या? वामनने आवेगाने विचारले. माझ्या बायकोला म्या जाळलं असेल असं वाटतं तुम्हाला? नाही विठोबा, रेखा मनापासून म्हणाली. तुझ्यासारखा प्रेमळ माणूस असं करणार नाही याची आम्हा सर्वांना खात्री आहे. तरीही मी बिंदूच्या खुनाचा गुन्हा शाबित होऊन जन्मठे भोगली, वामन मनात म्हणाला. ते आक्रीत घडलं आणि माझी एकुलती एक मुलगी बी मी गमावली. वामनचा प्रत्येक शब्द खरा होता आणि भावनेने ओथंबलेला होता.
आजपर्यंत जे काही त्याने भोगलं होतं तेच तो विठोबा म्हणून सांगत होता. कसले पुराण ऐकता आहात त्याचे? नागेशने शंतनूरावांकडे तक्रार केली. बोलू दे त्याला, त्यामुळे आपल्यालाही त्याची माहिती मिळते, शंतनूराव म्हणाले. पण नागेश मात्र त्या विषयाने अस्वस्थ झाला होता. त्याच्या डोळ्यांसमोर भासलेली बिंदू आणि स्वतःचा गुन्हा पुन्हा पुन्हा येऊ लागला होता. पण मी माझ्या आईबाप दोन्ही गमावले आहेत हे माहीत आहे तुला? अचानक धारदार स्वरात रेखा म्हणाली. केवळ माझ्या बापाच्या पैशाच्या लालसेपायी मी आजोळी वाढले आहे. केवळ माझ्या बापाच्या श्रीमंतीच्या हव्यासापोटी मी माझ्या आईला गमावले आहे. मला इथे सारी सुखे मिळतात. माझ्यावर आजोबा, आजी, मामा, मामी साऱ्यांनी खूप प्रेम केलं आहे. तरीही मी जसजशी मोठी होत गेले तसतशी एक जाणीव मला प्रकर्षाने होत राहिली की मामीवर माझा अधिकार नाही, तिच्यावर सुदेशचा अधिकार आहे. नम्रताने तिला चटकन जवळ घेतले होते. सुदेश ज्यावेळी मामाला डॅडी म्हणू लागला तेव्हा लहानपणीच मला उमजले की मला डॅडी नाहीत. मी कोणाला पप्पा, डॅडी, बाबा अशा हाका मारू शकत नाही. पुरी मला बाबा अशी हाक मार. वामनचं हृदय आक्रंदलं. लहानपणी मी जेव्हा बागेत फिरायला जायची तेव्हा माझ्या बरोबरीच्या इतर मुलांबरोबर त्यांचे आईवडील पाहून माझे मन कष्टी होत होते. आपण आपल्या बाबांकडे 4 आण्याच्या फुग्यासाठी सुद्धा हट्ट करू शकत नाही हे उमजून आतल्या आत मी रडत होते. ती लहान मुले आपल्या आई वडिलांचे डावे उजवे हात पकडून झोके घेत तेव्हा मला त्यांचा हेवा वाटत असे. तसे भाग्य माझ्या नशिबी कधीच आले नव्हते. मी कधीच माझ्या बाबांचा मार खाल्ला नाही. मला कधीच माझ्या आईने रागे भरले नाही. माझे बाबा ऑफिसातून आल्यानंतर मी कधीच धावत त्यांच्याकडे जाऊन माझ्यासाठी काय खाऊ आणला ही विचारणा करू शकले नाही. रेखाचे डोळे अश्रूंनी भरून आले होते आणि तिचा एक एक शब्द ऐकून वामनचे काळीज विदीर्ण होत होते. खूप काही बोलण्यासारखं आहे विठोबा, खूप काही. रेखा आपले डोळे पुसत म्हणाली. पण मी बोलत राहिले तर तो मम्मीचा, मामाचा आणि आजी आजोबांचा अपमान ठरेल. त्यांनी मला अगदी अगदी फुलासारखे जपले आहे. पण मीच करंटी आहे हे सुखही मला बोचतंय. कारण माझे वडील, त्यांनी माझ्या आईला जाळून मारलं हे मी विसरू शकत नाही. त्यामुळे मला स्वतःचं घर परक झालं आहे हे मी विसरू शकत नाही. वामन अवाक होऊन तिचा उद्रेक पाहत होता, ऐकत होता. तिच्या मनात आपली काळी कुट्ट प्रतिमा निर्माण झाली आहे हे तुरुंगात त्याच्या लक्षात आले होते. पण त्या क्षणी तिच्या भावनांची तीव्रता जाणवून तो हादरला होता. नागेश सर पार अस्वस्थ झाला होता. वामन अपघातात मेल्यानंतर बेचैनीने त्याला कधीच ग्रासले नव्हते. पण आज तोच विषय चर्चेला जातो आहे हे पाहून पुन्हा असुरक्षिततेच्या भावनेने त्याच्या मनावर कब्जा केला होता. आपल्यासमोर विठोबाच्या रूपात वामनच उभा आहे हे माहीत नव्हते त्याला. पण रेखाच्या मनातील वामनविषयीच्या टोकाला गेलेल्या भावना जाणून मनाच्या तळाशी गाडला गेला त्याचा पुन्हा पुन्हा मनाच्या पृष्ठभागावर आला होता. नागेश गुपचूप दिवाणखान्यातून उठून आपल्या बेडरूममध्ये निघून गेला होता. त्याची बेचैनी कोणाच्याही लक्षात आली नव्हती. असेच त्याची जाणेही कोणाला जाणवले नव्हते. आय हेट हिम, आय हेट हिम, रेखा ओरडली होती. माझ्या वडिलांचा मी अत्यंतिक तिरस्कार करते. म्हणूनच समाजातील बायकोचा छळ करण्याच्या अपप्रवृत्तीविरुद्ध मी लढा देण्याचा प्रयत्न करते आहे. माझे हात सारीकडे पोचू शकणार नाहीत याची मला जाणीव आहे. तरीही मी या राक्षसांना नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करीत आहे. असे वागण्याने समाजात जागृती होण्यास मदत होईल. माझ्या आईच्या आत्म्याला शांती लाभेल आणि माझ्या बापावर सूड उगवल्याचे समाधान मला मिळेल. रेखाचे भाष्य ऐकून वामन पार उन्मळून गेला होता. आपण हिला समजावू शकणार नाही आणि आपली ओळखही देऊ शकणार नाही या जाणीवेने विकल झाला होता तो.
रेखाला सदैव आपण ताईसाहेब म्हणायचे आणि तिच्या तोंडून विठोबा हीच हाक ऐकायची हे सत्य उमगताच पुरता घायाळ झाला होता तो. त्याचे कान कितीही आसुसले होते तरी रेखा त्याला कधीच बाबा ही हाक मारणार नव्हती. वामनने डोळे मिटून घेतले होते. अक्षरशः एका हाताच्या अंतरावर त्याच्या रक्ताची त्याची एकुलती एक मुलगी उभी असूनही तो तिला जवळ घेऊन तिचे सांत्वन करू शकत नव्हता. स्वतःच्या दुर्दैवाला तो दोष देत असतानाच एकदम धडपडल्याचा आवाज झाला होता. वामनने दचकून डोळे उघडले होते. पुढच्या क्षणी नागेशचा चिरका स्वर दिवाणखान्यात घुमला होता. कुठे आहे ती वामनची औलाद? हरामखोर, माझ्या बहिणीला मारलं आल्यानं. हताश होऊन शंतनूरावांनी कपाळावर हात मारला होता. रेखा निश्चलपणे पाहत होती. नम्रता घाईघाईने उठून नागेशच्या दिशेने धावली होती आणि दारू पिऊन तर्र झालेल्या नागेशकडे वामन अविश्वासाने पाहत होता. दारूच्या नशेतील नागेशचे संपूर्णपणे खोटे बोलणे आश्चर्याने ऐकत होता. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.